करतोय मी, अजिबात उघडायचं नाहीये आता. वहिनी अहो काय सरप्राईज. हे बघा माझा बर्थडे नाहीये, उगाच चुकून केक बी काढला असेल तर. वहिनी उघड. सरप्राईज. अहो वहिनी, हो हे सगळं काय, किती किती गोड आहे. हे बाळांचे फोटो किती गोंडस आहेत. वहिनी नक्की ही माझीच रूम आहे ना? तुझीच रूम आहे, फक्त छान सजवलेली आहे, आता नवी आहे. तुला आवडली ना? हो आवडली, म्हणजे खूपच आवडली मला. इतकी गोंडस बाळ आहेत सगळी, आणि ते टेडी तर असले क्यूट आहेत छोटे छोटे. वहिनी ते आपलं बाळ आलं ना की ह्या सगळ्या टेडींसोबत खेळेल बघा ते. तू आता झोपताना या गोड गोड बाळांचे फोटो बघत जर झोपलेस तर वाईट स्वप्न अजिबात पडणार नाहीत. तुम्ही केवढा विचार करता ना माझा. तुमचे जेवढे आभार मानेन ना तेवढे कमीच आहेत. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, आपण फक्त त्या माणसांना खुश ठेवायचं असतं. पण वहिनी, हो तुम्ही हे सगळं कधी केलात? अच्छा, तुम्ही मगाशी मला बाहेर पाठवलेलं तेव्हा? विटॅमिनच्या गोळ्या घेऊन ये म्हणून पाठवलं तेव्हा करून टाकलं. आणि फक्त निमित्त म्हणून पाठवलं नव्हतं बरं का. त्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या गरोदर बाईसाठी खूप गरजेच्या असतात. आणि चालत गेलीस की नाही, त्यामुळे शरीराला हालचाल सुद्धा तेवढीच गरजेची असते. आज असं फ्रेश वाटलं असेल की नाही, जरा खोलीतनं बाहेर पडलीस, छान चालून आलीस. हो. असंच रोज चालायचं, रोज योगा करायचा, व्यायाम करायचा. गरोदर बाईसाठी वेगळा व्यायाम असतो, तोही शिकून घ्यायचा आणि करायचा. आणि छान खायचं प्यायचं, आल्यावर ह्या बाळांना बघायचं आणि एकदम गुडूप शांतपणे झोपून जायचं. वहिनी नका करू हो एवढं माझ्यासाठी. नाही की नाहीये माझी. असं नाही बोलायचं, बाळ ऐकतंय. अयो देवा, सॉरी बाळा, सॉरी. तुला आनंदी बाळ हवंय का जन्माला आल्यावर 24 तास फक्त रडणारं बाळ हवंय? आनंदी. मग आनंदी राहिली आई की बाळ आनंदी होईल. छान सकारात्मक विचार कर, पॉझिटिव्ह राहा, आणि मुख्य म्हणजे टेन्शन्स अजिबात घ्यायची गरज नाही. हो वहिनी, थँक्यू. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये तू कधीच एकटी नसणार आहेस. मी आणि राजवाडे कायम तुझ्या बरोबर असणार आहोत. ओके. ओके.